चला मॅचला आपण सुरुवात करूया लगेचच क्विक. रात्रीच्या आता ठीक टायमिंग झालंय 9:53 मॅच नंबर 3. परंतु दुसऱ्या फेरीतील पहिला सामना विनर वर्सेस विनर अशी लढत आपण बघणार आहोत. एका बाजूला आपण नितीन मुन्ना 11 रिटघर आणि त्यांना फाईट करेल टायगर 11 देवत बॅटिंग करत असताना पहिल्यांदा बघायला मिळेल. गोलंदाजी करत असताना रिटघर संघ सलामीवीर मैदानामध्ये जोडी आली. तर निव्या केबल नेट शिवकर जर दिवस संघाने पुन्हा सामना जिंकला तर त्यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि त्यासोबत आमच्या कॉमेंट्री डिपार्टमेंटसाठी देखील त्यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद. जाऊया आपण मॅचला करूया सुरुवात. पहिला प्रमुख गोलंदाज कल्पेश. मागे मॅचमध्ये दमदार गोलंदाजी कल्पेशने केली. फ्युचर ब्राईट असणारा खेळाडू, चांगले हॅरम ॲक्शन, 2 स्टार कट खेळाडू. एका बाजूला कल्पेशचा मुख्य खेळाडू या टीमचा रिटघरचा आणि एका बाजूला स्ट्रायकर इनकडे मयूर वाघमारे. P1 मध्ये पंचाने दिले ग्रीन सिग्नल. मॅच सुरू होते. ठीक 9:54 फेकला जाईल पहिला बॉल. विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला देऊ शुभेच्छा. करूया सामन्याला सुरुवात. पहिल्या इनिंगला पहिल्या सत्राला पहिला बॉल. चला मॅच सुरू होताना पंच पुन्हा एकदा सिग्नल देतात. 4 ओव्हरचा मॅच आहे कारण दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 ओव्हरचे होत आहेत. त्यामुळे हा सामना 4 ओव्हरचा होईल. सुरुवात होत असताना पहिला बॉल राईट आर्म राऊंड विकेट ना. हो राईट आर्म ओव्हर द विकेट आले. ओ व्हॉट अ कॅच. काय झेल आहे, काय कॅरी केलं गेलं क्षेत्ररक्षक प्रसाद पाटील. पंचाने सिग्नल तिसऱ्या पंचाकडे पाठवले परंतु जल्लोष बरंच काही सांगत जाते. मयूर आपली जागा सोडत असताना त्यामुळे त्याने देखील बराच निरखून पाहिलं परंतु डिसिजन अजूनही पेंडिंग. चेक केलं जाईल. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे पाठवले एक्झॅक्टली सुरक्षित कारण कॅच आणि जमीन यांच्यामध्ये अंतर चांगलं आहे की नाही हे चेक केलं जाईल. कॅमेरा वर्क. येस बिमर साठी. चला खेळाडू बाद होतील. मयूर परतावा लागेल. पहिला झटका सुंदर क्षेत्ररक्षण प्रसाद तिथे बघायला मिळाला. सर्वोत्कृष्ट स्टँडर्ड लेवलचं क्षेत्ररक्षण. कारण या गोष्टीचा मी उल्लेख नेहमी करतो. तुमचा गलीपासून ते शॉट स्क्वेअर लेग पर्यंत जो पाठीमागचा एरिया आहे जो इनफिल्ड मध्ये तुम्ही अगदी सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करता तो एरिया सगळ्यात फास्ट असायला हवा. तर हेमंतबाई भगत उसरली यांना विनंती असेल की आपण या बेसपॅटवरती ज्यांच्या वतीनं आम्हाला 4 ट्रॉफ्या करत देण्यात आल्या आहेत. येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये 5 मार्च ते 9 मार्च तुम्हाला 2 लाखाची उसराई चषकाची स्पर्धा पाहायला मिळेल. हेमंतबाई यावं आपलं सहर्ष स्वागत. पहिला विकेट पहिल्याच बॉलवर मोठी सफलता. मागील मॅचचा हिरो मयूर परतलाय आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये आता समाधान वाघमारे आले. चांगला फटका अगदी गॅप शोधण्यामध्ये सुयश त्यांना मिळाला. बॉल चाललाय 2 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. तर नव्या केबल नेटवर्कचे ओनर प्रदीप नानू ढवले यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचा पारितोषिक. वॉट शॉट, कमाल की टायमिंग, सीधा फेका, सीमा रेखा पार 6 रन. आणि याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा
निलेश 11 जावले संघाचे संघनायक आणि जहानुमान उसरली बुद्रुक संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी यावं. चांगला फटका अगदी स्टँडर्ड लेवलचा ट्रेडिंग शॉट ज्याला आपण म्हणतो, कारण पायडल स्वीप हे फटके नेहमी प्रेक्षकांना आवडतात. हे पाहण्यासाठी खरं तर क्रिकेट विश्वामधील टेनिस बॉलचं सौंदर्य वाढवणारे हे फटके तुम्ही बघता. अगदी या षटकारण संघाचं समीकरण पुढे चाललंय. समाधान वाघमारे मागील मॅचमध्ये बॅटच्या रडारमध्ये सोमनाथ चेंडू येत नव्हते, परंतु या मॅचमध्ये एक महत्त्वाची विकेट गमावल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, जबाबदारी काय असते हे दाखवून देत असताना या मॅचमध्ये मागील 2 बॉलमध्ये त्यांनी 10 जमवलेत आणि संघ चाललाय 10वर 1 गडी बाद. जो कल्पेश पहिल्याच बॉलवर आक्रमक झाला त्याच्यावर आता हल्ला बोल करण्यात आलाय. एज लागले, बॉल चाललाय स्लिप मध्ये. खूप चांगला थ्रो, क्विक थ्रो. इस्टनचा वेध घेण्याचा प्रयत्न एम केला होता, परंतु अगदी शेवटी इस्टनवर धडकला नाही. सुरक्षित परतत असताना समाधान देखील डॉट बॉलची सांगता येत होत असताना कल्पेश आपल्या लेंथ आणि लाईन मध्ये लगेच बदल केला, कारण बदल हा सृष्टीचा नियम आहे. तुम्हाला ॲक्शनवर रिॲक्शन देता आले पाहिजे. तुमच्यावर हल्ला बॉल होत असेल तर तुम्ही तुमच्या लेंथ लाईन आणि गतीमध्ये देखील बदलाव करता आला पाहिजे. ते कल्पेशनं मागील बॉलवर केले. समोर विषयमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. आता 2 गाड्या एका साईडला, थ्रो चालला सायकल एंडकडे. हो, रिस्की रन होती, परंतु सागर आपण बघू शकता डेंजर झोन कडे तो बघायला मिळाला. क्षेत्ररक्षकाची देखील स्तुती करायला हवी, कारण ज्या एंडला थ्रो हवा होता त्याच एंडला परफेक्ट थ्रो त्यांनी केला. परंतु अगदी बघू शकता संदेशचा एक चांगला थ्रो, मैदानामध्ये खूप ऍक्टिव्ह असतो आणि ते 1 रन खूप रिस्किंग. क्रिकेटमध्ये रिस्क तुम्हाला घ्यावी लागते, परंतु कधी आणि कुठे त्याचा विशिष्ट वेळ असतो. अगदी आपण बघू शकता जेव्हा पहिला सामना जिंकला सांगली संघाविरुद्ध रिडगरनं, सांगली संघानं जिथे डबल नव्हती तिथे रिक्स घेण्याचे प्रयत्न केले आणि जवळपास 4 खेळाडू डबलच्या प्रयत्नानं धाबा झाले होते सोमनाथ, आणि ती त्यांची चूक होती आणि ती चूक त्यांना या स्पर्धेमधून बाहेर घेऊन गेली. आता सागर पाटील सेकंडकडे धावा आहेत बोर्डवर 11. फटका सजवलाय, सुंदर फटका. पुन्हा एकदा पाडसवे, बॉल चाललाय सीमा पलीकडे, चौकार. पहिले षटक समाप्त झालं. P1 एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या अंतिम फलकावर धावा लागले 15. एक फलंदाज बाद. बॅटिंग करीत असताना टायगर 11 देवत हा संगम. बघा सोमनाथ जसजशी रात्र उलटत चालली तसतशी प्रेक्षकांची गर्दी ही मैदानामध्ये वाढत चालली आहे. आम्ही मनाच्या अंतःकरणापासून सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करू आणि त्या प्रेक्षकांना तुम्हाला एक सुवर्ण संधी. बघा लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट, कोणतीही कॉस्ट नाही आहे त्यासाठी, फक्त या आपल्या नावाची चिठ्ठी तिथे बनवा. आमचे ऑर्गनायझिंग कमिटी एक मेंबर तिथे आहेत आणि तुमच्या नावाची चिठ्ठी तुम्हाला त्या ड्रॉ बॉक्समध्ये टाकायची आणि जेव्हा बॉक्स ओपन केला जाईल तेव्हा एक लकी विजेत्या आपण प्रेक्षकाला ती स्पोर्ट्स सायकल तिथे देणार आहोत. मागील 2 रात्रीमध्ये चित्र तुम्ही बघितलं त्यामुळे आज कोण लकी ड्रॉ नशीब आजमावलं पाहिजेत असं आपण नेहमी म्हणतो. गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवर स्वागत, वेलकम 6. काय बॅटिंग करतायत मैदानामध्ये समाधान वाघमारे. जेव्हा मयूर बाद होतात ना तेव्हा सागर पाटीलच्या जबाबदाऱ्या वाढतात, त्यांच्यावर दबाव असतो. परंतु आता जी समाधान वाघमारेने फलंदाजी केली आहे संपूर्ण आतापर्यंत जे सागर पाटीलचे दबाव असेल ते दूर झालं असेल. दमदार बॅटिंग. धावसंख्येचं गणित 21 वर. लोअर फुल टॉस बघा, जेवढा चांगला चेंडू तेवढा स्टँडर्ड शॉट, तेवढं संयम कंट्रोल स्वतःवर दाखवत असताना स्ट्राईक रोटेशन तिथे केली जाईल. डोक्याने खेळला जाते हा खेळ आणि असाच काही आपण मैदानामध्ये समाधानाला बघतो. परंतु गोलंदाजी देखील स्तुती करायला हवी. जसं संदेशनं हा चेंडू पहिला बॉल लेन टू लाईन ठेवला तेव्हा मार खाला, मोठा फटका खाला, तदनंतर त्यानं लगेच चेंडू अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवला आणि संधी दिली नाही. स्लॉट मध्ये द्याल
तर क्रिकेटमध्ये ती बॉल प्लॉटमध्ये जातील आणि त्यांनी लगेच आपल्या लेनमध्ये बदलाव आणला. परंतु बघायचंय एक चौकार आतापर्यंत सागर पाटीलने ठोकलाय, कुठपर्यंत साथ देईल संघाची तो देखील. राऊंड विकेटमध्ये संदेश ग्रिपिंग चुकली असावी. कधी कधी होतं जेव्हा हायरम ॲक्शन राऊंड विकेटने गोलंदाजी केली जाते, स्विंगकडे जातो तेव्हा बॉल हातानं निसरण्याची संधी असते, चान्सेस असतात. त्यामुळे त्यांनी स्वतःला आवर घेतला. पंचाने लगेच डिट बॉल आणि नेक्स्ट बॉल. शॉर्ट लेंथ खूप पाठीमागे ठेवली आणि बॉल गॅप मध्ये टाकण्यामध्ये सुयश मिळालं सागरला. येतोय चौकार. माहिती आहे संदेशला हा बॉल किती चुकीचा होता. खूप वेळ मिळाला फलंदाजाला विचार विनिमय शॉर्ट सिलेक्शन साठी आणि त्यामुळे हा चौकार आलाय. धावसंख्येचं गणित पुढे चाललाय. 26 वर रन जमवण्यामध्ये सक्षम ठरतायत, धावा येत आहेत, चांगली कामगिरी मैदानात करतोय. बॅटिंग करत असताना देवत, परंतु गोलंदाज पुन्हा एकदा शॉर्ट लेन, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलेत. कल्पेश चांगली फिल्डिंग, एक रन इथे पूर्ण होईल. थोडस थ्रो वाईड होता परंतु लगेच कलेक्ट करण्यामध्ये यश इथे मिळालं. सिंगल इथे होताना बघा मैदानामध्ये सोमनाथ बघितलं जेव्हा चौकार येत आहेत, षटकार येत आहेत, त्यानंतर स्ट्राईक रोटेशन होते. पार्टनरशिप बिल्ड कशी होईल याकडे फोकस केले गेले. धावसंख्येचं गणित 27 वर 27 ऑन बोर्ड. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. चांगली बॅटिंग, 10 बॉल मध्ये 27 आलेत. चांगली सुरुवात, धावांची गती फार सुंदर आहे. स्लॉट मध्ये घेतला पुन्हा एकदा पाडस्वीप, क्षेत्ररक्षक पोहोचले. पहिल्याच टप्प्यामध्ये बॉल तिथे कलेक्ट केला सौरभनं. एक रन इथे पूर्ण होत असताना आणि कमबॅक करणं हा खेळाडू जाणतो हे देखील सांगत असताना संदेश देखील आतापर्यंत या षटकामध्ये रन आले 13. धावसंख्येचं गणित आहे 28 वर. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. जसं स्ट्राईक रोटेशन होतंय, लेफ्ट हँड आणि राईट कॉम्बिनेशन तुम्ही बघता, तसं फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव देखील करावे लागतात कारण त्या पॉवर प्लेचं बंधन संपुष्टात आलंय. आणि त्यानंतर 5 खेळाडू तुम्ही 30 या संघाच्या बंधनात बघतायत जे बाहेर उभे आहेत. शेवटचा बॉल खूप शॉर्ट लेन, परंतु बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू घेऊ शकला नाही सागर. थोडासा नाखुश आहे. एक रन इथे पूर्ण केलं जाईल. ओव्हर समाप्तीचा इशारा. पहिलं पूर्वार्धाचे सुरू आहे आणि पहिल्या पूर्वार्धातील पहिल्या 12 चेंडूचा खेळ संपलाय. एक फलंदाज बाद. बोर्डवर धावा आहेत त्या 29. चला थोडंसं स्पीडअप आता लगेच आपण करूया जेवढा वेळ आपल्याला प्रत्येक इनिंग मध्ये, कारण प्रत्येक संघाला आपण ही विनंती करणार आहोत. थर्ड ओव्हरला सुरुवात होणार आहे. प्रणव निशांत कडे जबाबदारी. निशांत भोपी खूप यंगस्टर्स आहेत, कारण जवळपास आपण बघितलं रिडगर संघाकडे तर त्यांच्याकडे 9 खेळाडू यंगस्टर्स आहेत आणि 2 खेळाडू तुम्ही बघता ते त्यांचे लेजेंड खेळाडू. एका बाजूला चंद्रकांत, एका बाजूला विलास. आज देविदास भोपी यांचा स्क्वॉडमध्ये इन नाहीये. ज्ञानू प्रदीप ढवले, निविया केबल नेटवर्क्स, शिवकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500चं कॅश प्राइस. प्रहार केला, स्लॉट मध्ये आला, प्लॉट मध्ये पाठवला, प्रॉपर शॉट, षटकार. सागर पाटीलची बॅट आता आग उगलायला लागली. दमदार बॅटिंग, खूप चांगल्या रन जमवत आहेत. हाच तो रिडगर संघ ज्यांना पहिल्या षटकामध्ये लो स्कोर मध्ये थांबवलं होता, परंतु आता वाईट बॉल. अतिरिक्त चेंडू मध्ये याची गणना केली जाईल. एक्स्ट्रा रन मध्ये याची गणना केली जाईल. संघाचं समीकरण पुढे चाललंय. बोर्डवर धावा आहेत त्या 36. पूर्वार्धातील अजूनही 11 बॉल शिल्लक आहेत. धावांची गती, धावांचा वेग
खूप वेगानं संघ पुढे चाललाय. रेडगर संघ बेलेच या धावा रोखाव्या लागतील. हो, याच चेंडूची गरज आहे. डिफेन्स करत असताना तंत्र वापरलं, अवे फ्रॉम द बॉडी ठेवलं आणि तेवढा संयम सागरनं दाखवलाय. माहिती की नॉस्टिक एंडवरी खेळाडू देखील तेवढा चांगली कामगिरी करतोय मैदानामध्ये. सिंगलच्या मदतीने संघ चाललाय 37-37 वर. बघायचंय कुठपर्यंत रोखण्यामध्ये सक्षम ठरेल टीम रेडगर संघ देखील. परंतु बघायचं आहे या संघाचा डाव, सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या जोडीकडे लागली आहे. ही जोडी विध्वंसक बनली आहे, थांबण्याचं नाव घेत नाहीये. हाही बॉल चाललाय, पाहता पाहता सीमा पलीकडे चौकार. चौकार आलाय. चौकारच्या मदतीने संघ चाललाय 41-41 धावा. एक षटकार नुकताच आपण बघितला सागरकडून. जसं स्ट्राईक रोटेशन झालं तसंच समाधान वाघमारेचा देखील आक्रमण तुम्ही बघता. 8 बॉल मध्ये 23 धावा. समाधान वाघमारे एका बाजूला, सागर पाटील वैयक्तिक 6 चेंडू 17 वर. हाई क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, परंतु क्षेत्रक्षी तिथे पोहोचले. सिंगल कंप्लीट. पहिली धाव थोडी कमी गतीने घेतली, त्यामुळे दुसरीसाठी वेळ मिळाला नाही. लगेच बॉल क्विक कलेक्ट केला आणि थ्रो. सिंगल इथे गरज आहे धावा रोखण्याची. आता ही चांगली पार्टनरशिप बनली आहे. रेडगर संघाला कमी धावानं रोखायचं असेल बॅटिंग करणाऱ्या देवतला, तरी पार्टनरशिप थांबवणं त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट. परंतु सध्या देवत संघ हाच विचार करतोय. आतापर्यंत झालेली पार्टनरशिप साझेदारी संघाचा डाव खूप चांगल्या प्रमाणात सांभाळला गेलाय. मयूरची कमतरता भासली नाहीये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, जसा स्विच हिट केला मयूरनं आवाज दिला नको, हे शॉट नको, कारण समोर सरळ बॅटमध्ये रन त्यांनी केलेत आतापर्यंत आणि चांगल्या बॅटच्या रडामध्ये चेंडू आले. त्यामुळे हे फटके रिस्की तुमच्यासाठी नक्कीच तुमच्यासाठी ठरू शकतात. हा कॉल तिथे येतो, गरजेचं आहे. क्रिकेट हा खेळच आहे, जेवढे तालमेल तुमच्यामध्ये असेल. धावसंख्या फलकार धाव आहेत त्या 42 आतापर्यंत आपण बघतो. आणि शेवटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय निशांत. निशांतनं केलाय शांत. सागर पाटीलच्या खेळीचा झालाय अंत. दुसरा देदका टीम देवदला. जवळपास 17 धावांची त्याची इनिंग. चांगला डाव. मागील मॅच मध्ये 10 इनिंग. आज चांगला बॅलन्स केलाय संघाला. संघाचं समीकरण आपण बघूया. बोर्डवर रन आहेत 42. 3 ओव्हरचा खेळ आता मैदानामध्ये समाप्त झालाय. 2 विकेट आतापर्यंत गमावले टायगर 11 देवत. न्यू बॅट्समॅन इन झालेत मैदानामध्ये. शुभम पाटील शेवटचं स्लॉग ओव्हर आणि त्याची जबाबदारी रोशन कडू. बघायचंय शेवटचं स्लॉगर काय घेऊन जाईल. रन संख्या फलकापर धावा खूप चांगल्या आणि चांगलं रन रेट. सज्ज होत असताना अगदी छोटासा रनअप रोशन कडूचा. स्ट्राईक रेनकडे बॅट्समन सज्ज असतील. समाधान जाऊ दिला बॉलला. खरं तर जसा दूर ठेवला तसं सोडून दिला. वाईट बॉलचा इशारा पण ते दाखवत असताना लेग ब्रेक. हा यंदा खूप चांगलं कॉम्बिनेशन बघायला मिळालं टीम रेडगरकडे. त्याने लेग ब्रेक, एखादा वेगवान नवनवीन चेहरे घडवलेत. खूप चांगले बॅटिंग लाईनअप या टीमकडे. लोवर फुल टॉस बॉल गॅप मध्ये टाकण्यामध्ये यश मिळाला. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर मधून. हा चौकार. स्पीड लिमिट, पेपर मध्ये टाइम लिमिट, परंतु आज समाधान वाघमारे नो लिमिट. अनलिमिटेड फलंदाजी, अनस्टॉपेबल इनिंग.
आज थांबण्याचं नावच घेत नाहीये. 10 चेंडूमध्ये 28 धावा. आज समाधान नावाचं ब्रँड मैदानामध्ये चालताना दिसलं. हा ही बॉल जाऊ दिला अवे फ्रॉम द बॉडी. आणखीन एक व्हाईट बॉल पंचायती सांगत असताना वारंवार एक्स्ट्रा चेंडू ते फेकले जात आहेत. धावसंख्येचं गणित आपण बघतो. बोर्डवर धाव आहेत त्या 48. पहिल्यांदा 50च्या दिवसामध्ये कंप्लीट करण्यामध्ये यश मिळालं होतं मागील मॅचमध्ये देवदला. आणि पुन्हा एकदा त्या दिशेनं देवद सिंगच मार्गक्रमण करतोय. आज ठरवून आलेत आपलेच रेकॉर्ड आपण ब्रेक करायचंय. समोरच्या दिशेनं बॉलच्या लांबीमध्ये विस्तामिंग क्षेत्ररक्षक संदेश भोईर चूक होणार नाही. परंतु खेळाडू आता बाद होईल. तिसरा धक्का समाधानच्या खेळीचा झाला अंत. परंतु त्याची बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद डीजे. रोशनने देखील दाखवून दिलं की होय मी कमबॅक करणं जाणतो. डेथ ओव्हरमध्ये म्हणून तर माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी सातत्याने दिली जाते. अशा अनेक विक्रम आहेत, असे अनेक गमावलेले सामने आहेत. डिफेन्स दरम्यान ते रोशन आपल्या गोलंदाजीतून जिंकून दिले टीम रेडगरला स्पेशली स्लॉगरमध्ये. यस टॉससाठी निलेश शिलवान जावळे वर्सेस जय हनुमान उसरली बुद्रुक. दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं. टॉस बॉक्समध्ये निलेश शिलवान जावळे वर्सेस जय हनुमान उसरली बुद्रुक. चला दोन्ही कॅप्टन आले जॉईंट टॉस बॉक्स मध्ये. लगेच तुम्ही विकेट इतर पाहायला मिळाले. 3 गडी गमावलेत. तर 48. सन्माननीय यशवंत वाघमारे साहेब यांच्या शुभ हस्ते होईल या मॅचचा टॉस. क्या बात है. लेजंड क्रिकेटर देवद गावचे क्रिकेटचा दानगा अनुभव आणि बेस्ट क्वालिटी प्लेयर यशवंत वाघमारे त्याच्या शुभ हस्ते करूया टॉस. गोलंदाज सज्ज होत असताना रोशन प्रहार करण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल मध्ये. नो कनेक्शन. कनेक्शन तुटलंय त्यामुळे बॉल आलाय डॉट. थांबा हे षटक संपू द्या आपण लगेच टॉस करू. थोडी प्रतीक्षा करा अमित सर. फक्त काही चेंडू. फटका सजवल्या बॉल चालाय. खरा फिल्डिंग कल्पेश. या गोष्टी तुमच्याकडून अपेक्षा नाही. या बॉलला ते थांबू शकले असते परंतु झालेल्या गोष्टी पुन्हा एकदा तिथे चर्चाच होते. ती सुधारली जाऊ शकत नाही. आलाय चौकार. 50 रन्स कंप्लीट झाले. संघिक अर्धशतक झाले. पुन्हा एकदा कंप्लीट 52 या फलकावर लागलेत. अजूनही 2 बॉल येणं बाकी आहेत. पूर्वार्धातील रेडगर संघाला सज्ज व्हावं लागेल. बॅट्समनच्या रिस्पॉन्सिबिलिटी या वाढणार त्या मॅच मध्ये. लेग ब्रेक. रायटिंग खेळाडू सोबत निकेश पाटील आणि प्रीतम वाघमारे यांच्याकडून टीम देवदला देखील शुभेच्छा येत आहेत. लास्ट बॉल आता फेकला जाईल पूर्वार्धाचा. चला शेवट गोड झालाय. या दमदार फटक्याने चेसिंगचा प्रयत्न तिथे राहिला पण तो आलाय. अंतिम बॉलवर चौकार. पूर्वार्ध झालाय समाप्त. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम टायगर 11 देवदनं रन केलेत. यस करूया 56-57चा टार्गेट. यस आणि टॉस जिंकलाय काटा. जावळे संघ आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय फिल्डिंग. समोर आपल्या समोर जय हनुमान उसरली बुद्रुक संघ आहे. 5 षटकांचा सामना आहे आणि या षटकामध्ये आपण किती धावा जमवू शकता? 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. फिल्डिंग. आणि समोर टीम आहे बुद्रुक संघाला आपण किती धावामध्ये रोखू शकता? बुद्रुक संघाला आपल्याला किती धावामध्ये रोखू शकता? 50च्या आतमध्ये. कसं वाटतंय आमचं आयोजन? छान आयोजन आहे. यस नाणेफेकीचा कौल जिंकला. इथं जावळे संघानं प्रथम घेतलं क्षेत्ररक्षण. आपल्या वाटेला आली फलंदाजी. किती धावा आपण 5 षटकामध्ये जमवू शकतो? 50 ते 55 पर्यंत करण्याचा प्रयत्न. असे कोणते फलंदाज आहेत की सुरुवातीला अटॅक करून मग धावा एकत्र करू शकतात? आहेत अजय जयेश आहे. आणि कसं वाटतंय आमचं आयोजन? खूप छान आयोजन. येस आपण जाऊया. इथं मात्र निलेश स्पोर्ट जावळे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम घेतलाय क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी निमंत्रण दिलंय जय हनुमान उसरली बुद्रुक संघाला. बॅक टू द कॉमेंट बॉक्स. या अमित सर तुम्हाला जॉईन व्हायचंय कॉम्बॉक्स मध्ये. पहिले सत्र आपण बघितलं. बॅटिंग खूप चांगली झाली.
आणि तेवढेच चांगली बॅटिंग आता करावी लागेल रेडगर टीमला. टीम 24 इव्हेंट्स. बघा प्रेक्षकांना तुम्हाला सुवर्ण संधी. आपल्याला फक्त यायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठासमोर. आमच्या ऑर्गनायझर कमिटी मेंबर तिथे आहेत. आपल्या नावाची एक ड्रॉ बनवायची आणि त्या ड्रॉ बॉक्समध्ये टाकायची. आणि जर तुमच्या नावाची चिठ्ठी मिळाली तर आणि तुम्ही मैदानामध्ये उपस्थित असाल तर तुम्हाला मिळेल स्पोर्ट्स सायकल. प्रत्येक रात्रीमध्ये ही संकल्पना प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी ही आपल्याला बघायला मिळेल. जाऊया जॉईंट होऊया कॉम्बॉक्समध्ये. ऐकूया अमित म्हात्रे. धन्यवाद वैभव जी बोपी, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। तो चलते मैदान के अंदर इस बार देखा जाए जीतने के लिए जो 57 रनों का टारगेट रखा है नितिन मुन्ना 11 रेडगर टीम के सामने, टाइगर 11 देवट टीम ने। तो अभी बल्लेबाजी करने के लिए दोनों सलामी बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे, लेकिन गेंदबाजी का प्लान क्या होगा? मैच जीतने के लिए लगभग देखा जाए 14.25 यानी कि 25 का इस बार देखा रिक्वायर्ड रन रेट है। तो 57 का पीछा करने के लिए दोनों सलामी बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे। घड़ी के अंदर 10:19 हो चुके हैं। इस देवट टीम अगर जीती है तो निव्या केबल नेट प्रदीप ननो ढवले इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम है, पक्का सिर्फ देवट टीम के लिए। चलिए मैच की शुरुआत कीजिए, वक्त बर्बाद मत कीजिए, विनती अंपायरों को। सन्माननीय गजेंद्र चिमणे यांचे इथे शुभागमन झाले, त्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. या आपण मुख्य व्यासपीठावर वेलकम, शुभ सन्मान आपण त्याचा नंतर करूया. स्वागत आहे आपलं. तो चलिए दोनों सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर आए हैं। इस बीच देखा जाए रीडगर की है सलामी बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर खेल रहे हैं सौरभ भगत और नॉन स्ट्राइक रेन पे संदेश भोईर। ये सौरभ भगत इस बार देखा जाए पहली दफा गेंद को खेलेंगे और गेंदबाजी के बाउंड्री संभालने के लिए देवद एक्सप्रेस मिस्टर मयूर वाघमारे इस बार बॉलिंग ट्रैक पे तैयार है। पहला मैंडेटरी पावर पे एक पॉइंट खिलाड़ी है, एक गली है, एक शॉट थर्ड मैन है, एक शॉट एक्स्ट्रा कवर है, एक शॉट फाइन लेके और मिड ऑन दायरे के अंदर है। 2 खिलाड़ी गज के बाहर, पहली गेंद वाघमारे की और बल्ले का बाहरी किनारा, लेकिन देखिए ये रन आउट का मौका लगभग देखा जाए, लेकिन सिंगल जरूर मिलेगा, बल्ले से रन आ चुके। और इस सिंगल के साथ देखा जाए तो यहाँ रेडगर टीम का यानी कि नितिन मुन्ना 11 रेडगर टीम का खाता ओपन, स्कोर 1। सौरभ भगत ने खुद का खाता ओपन कर दिया और इस बार देखा जाए संदेश भोईर स्ट्राइक के ऊपर। मयूर वाघमारे की दूसरी गेंद और फुलन की ये गेंद जरूर थी, ड्राइव किया, स्ट्रेट ड्राइव, फील्डर मौजूद है, एक सिंगल मिलेगा। और इस बार देखा जाए नितिन मुन्ना 11 रेडगर टीम का स्कोर आगे बढ़ता है 2 के घर में। 10:22 घड़ी के अंदर तमाम दर्शकों की नजर इस मैच के अंदर। जोरदार प्रहार करने का प्रयास किया था लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं, सीधी विकेट कीपर के दस्तानों में चली गई है। बहुत ही शानदार बॉल देखने को मिल चुकी है और डॉट गेंद की समाप्ति। टीम का स्कोर अभी तक 2 के घर में रुका हुआ है। इस बार 57 का टारगेट है, 14.25 का रिक्वायर्ड रन रेट है हर ओवर में। इस बार पॉइंट के क्षेत्र में सिंगल जरूर मिलेगा, फील्डिंग अच्छी, एक सिंगल के साथ देखा जाए तो हम देख सकते हैं। तो इस बार देखा जाए नितिन मुन्ना 11 रेडगर टीम का स्कोर है 3 बगैर नुकसान। तर या ठिकाणी देवत क्रिकेट संघाला सुवर्ण संधी असेल. ओव्हर हॅट्रिक जरी घेतली
तर एकेकालचे दिग्गज लेजंड तेज तर्रार गोलंदाज यशवंत वाघमारे यांच्या वतीनं ओव्हर हॅट्रिकसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक. आणि जर सामना देवत संघानं या ठिकाणी जिंकला तर त्या संघासाठी संघाचे पुरस्कर्ते टायगर देवत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्यमान सरपंच सँडीबाई वाघमारे यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. आणि बीडी शेठ पाटील विपुल एंटरप्राइजेसचे सर्व माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. द्वारका ॲल्युमिनियमचे ओनर आनंदबाई गोंदली स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्या समवेत भरतदादा टोपले बाबूसाहेब कामटे यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आखिरी गेंद शेष ओ जड़ में फेंकी हुई गेंद थी लेकिन पैडल बैट में इस गेंद को फेंका. जहां देखा जाए शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में गेंद को खेल दिया. फील्डिंग अच्छी हुई, सिंगल लेने में कामयाब. और इसी के साथ ये पहला ओवर खत्म हुआ. तो पहले ओवर के समाप्ति के बाद हम देख सकते हैं स्कोर बोर्ड के ऊपर टोटल रन बन चुके हैं लगभग देखा जाए तो. तर यस या स्पर्धेचा आनंद घेत असताना व्यासपीठ तुम्ही पाहू शकाल. आमचे विश्वास काका या ठिकाणी स्पर्धेचा आनंद 3 टॉस त्यांच्या शुभ हस्ते आपण आज 2 टॉस उडवले. एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं आपण त्यांच्या शुभ हस्ते. त्यांच्या समेत आमचे बालकृष्ण भोईर साहेब, त्याच्यानंतर पनवेल तालुका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष विनोद भोईर साहेब, गजाननजी चिमणे साहेब आणि संजयजी भोईर साहेब. गजाननजी भोईर साहेब आणि संजयजी भोईर साहेब या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. बिल्कुल सभी दर्शकों का हार्दिक स्वागत. 57 का टारगेट है अभी जीतने के लिए. आने वाले 18 बॉल में 52 रनों की जरूरत है. यहाँ देखा जाए तो नितिन मुन्ना 11 रेडगर टीम को अभी तक कोई हानि कोई नुकसान नहीं, लेकिन पहला ओवर काफी टाइट ओवर साबित हो चुका है हम देख सकते हैं. आणि सर आपण जर विचार केला तर जब भी कराडी समाज के मुकाबले खेले गए, जब भी एक बॉल में 4 की जरूरत रहती है तो कपी हमेशा चौका छक्का धागा है. कपी स्वागत है आपका. सागर पाटिल बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है. राइट ऑफ ओवर द विकेट. इस बार लॉब की हवा में 6 की संभावना है और गेंद सीमा रेखा के बाहर. नंबर 6 भाविस्कर जी इशारा दे रहे हमें. या ठिकाणी अमित मात्रे सर आपण जर विचार केला तर स्पर्धेचा आनंद कपी यांच्याबद्दल सांगा झाला तर पनवेल तालुका व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार आहेत विद्यमान कपीबाई, आपलं सहर्ष स्वागत. 6 के साथ स्कोर 11 के घर में. स्वागत किया गेंदबाज का. पहली गेंद के ऊपर यहाँ बल्लेबाज है मुझे लग रहा है सौरभ भगत ने. सौरभ भगत पहुंचे 9 पे और टीम का स्कोर है इस बार रेड घर का 11. विदाउट लॉस से काम चल रहा है. 17 बॉल में 46 रन चाहिए. फुल टॉस बॉल. टाइमिंग प्रॉपर अच्छा नहीं है. कैच की संभावना. लपक लिया कैच. इसी के साथ पहला विकेट गिरता हुआ रेडगर टीम का. इस बार सौरभ भगत बैक टू द डगआउट जा रहे और टीम का टोटल स्कोर देखा जाए 11 लॉस ऑफ 1 विकेट रेडगर. यस दोन्ही संघांचा विचार केलात मित्रांनो तर रिडकर संघाला ज्यांनी आज पुरस्कृत केले गेले आणि जवळ या स्पर्धेमध्ये ज्यांनी 3 संघ पुरस्कृत केले गेले ते नितीन एंटरप्राइजेसचे सर्व सन्मान्य नितीन शेठ भोईर यांच्या वतीनं आणि मुन्नाभाई एक ही राही 32 बार विदेशी वारी वियतनाम, कुवैत, दुबई, कतार जैसे बड़े बड़े थाईलैंड शहरों में जिनका सफर रहता है यांच्या वतीनं रिडकर संघाला पुरस्कृत केला गेलाय. आणि एकीकडे आपण पाहू शकाल टायगर देवत 11 संघाला पुरस्कृत करून गेलाय ते आमचे सँडीबाई वाघमारे, आपलं सहर्ष स्वागत. 16 बॉल में 46 रन चाहिए. नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके. यस उनके भाई यानी कि राहुल भगत मैदान के अंदर. सौरभ के छोटे भाई है राहुल भगत. 16 बॉल में 46 रनों की जरूरत है. और जो दूसरे गेंदबाज सागर पाटिल है बॉलिंग ट्रैक पर, उनके पहली गेंद के ऊपर छक्का लगा दिया था लेकिन दूसरी गेंद के ऊपर उन्होंने विकेट हासिल किया. एक गेंदबाज की खासियत है 16 बॉल में 46 चाहिए. राहुल के लिए एक बार बैकफुट जाकर इस गेंद को कट करने का प्रयास किया था. गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं. डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है. प्रेशर बढ़ता ही जा रहा है क्योंकि 15 गेंदे और जीतने के लिए 46 रनों की जरूरत है. रेडगर की टीम को आक्रमण करना चाहिए. हमला इज इम्पोर्टेंट बात है लेकिन ऐसे हालत में देखना पड़ेगा कैसी बल्लेबाजी होगी. ये इनसाइड आउट शॉट स्लैश किया और गेंद चली गई कवर सीमा रेखा के बाहर. नंबर 4
तर स्पर्धेचा आनंद घेत असताना विचंबे गावचे प्रीतमबाई बुटाबाई आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं या व्यासपीठावरती. आणि यंदा कर्तव्य आहे, वाटचालीसाठी शुभेच्छा असतील पुढच्या तुम्हाला. 15 स्कोर, लॉस ऑफ 1 विकेट, 14 बॉल 42 रन. राहुल भगत के बल्ले से चौवा आया और अच्छी बॉल, सही बॉल. देखिए अक्रॉस लाइन खेलने की कोशिश की, स्लॉग इट करने का प्रयास था, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं है. डॉट विकेट की समाप्ति. बहुत ही बढ़िया बॉल देखने को मिल चुकी है. दबाव बढ़ता ही जा रहा है. अभी लगभग देखा जाए एक बाउंड्री मारने के बाद ये गेंद डॉट चली गई है. 13 बॉल में 42 यानी कि 42 रनों का अभी तक जरूरत है. आखिरी गेंद शेष सागर पाटिल की दायरे के अंदर है. 4 खिलाड़ी, बाकी खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक. इस बार बाहरी किनारा लगा है. शॉट थर्ड मैन खिलाड़ी, रनआउट का मौका और इसी के साथ बल्लेबाज या आउट हो चुके. यानी कि लगभग देखा दूसरा विकेट गिरता हुआ. लगभग देखा जाए तो या रेडगर टीम का स्कोर 15, लॉस ऑफ 2. बिल्कुल अमित मात्रे सर, गलतियों पर गलती करी जा रही है. बड़े बड़े विकेट यहां से मैदान से बाहर लौट चुके हैं. संदेश हालांकि अभी भी मैदान के अंदर डटे हुए. एकमात्र ऐसे लौते बल्लेबाज है कि मैच को ये टू टर्न दे सकते हैं, लेकिन अब जो राहुल आउट हो चुके हैं वो बहुत ही इंपॉर्टंट बल्लेबाज थे, वो मैदान से बाहर. जिम्मेदारी बनेगी कल्पेश के ऊपर. तर या स्पर्धेतून मात्र रजा घेत असताना आदई गावचे युवा नेते बाबा ब्रँड म्हणून ज्यांची ओळख गोल्डन मॅन आशुभाई शेलके, सूरजभाई घरत आणि दिव्येश काकडे स्पर्धेतून रजा घेत असताना पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पाहू शकाल टायगर 11 देवत संघाचे पुरस्कर्ते सँडीभाई वाघमारे, त्यांच्या समेत आपण पाहू शकाल बीडी शेठ पाटील, द्वारका अल्युमिनियमचे ओनर आनंदभाई गोंदली, बाबू शेठ कामटे, भरत साहेब टोपले. आपलं आम्ही स्पर्श स्वागत करतो. बीडी शेठ पाटील, विश्वास भिंगारकर साहेब, त्याच्यानंतर आमचे बालकृष्ण भोईर साहेब, विनोद भोईर साहेब, गजानन चिमणे साहेब आणि आमचे संजय भोईर साहेब. त्याच्यानंतर यशवंत वाघमारे देखील आहेत, एकेकालचे दिग्गज गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख जॉबमुळे काही असा वेळ मिळत नाहीये, परंतु आजही ती धमक त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहू शकाल. या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. बहुत ही बढ़िया जानकारी. जितने 7-12 के ऊपर नाम होते उतने प्रवीण गायकर इनके डिक्शनरी में सभी के नाम हैं. और ये चलिए बड़ी मछली जाल में फंस गई है. प्रेशर में इस बार देखा जाए विकेट खो चुके हैं. इनके तीसरा विकेट बैक टू द डगआउट. जिनसे उम्मीद थी, आशा थे, वही बल्लेबाज इस बार खासा करिश्मा ने दिखा सके. और हम देख सकते हैं तो इस बार देखा 15 पे लगभग देखा जाए या तीसरा विकेट गिरता हुआ. अंडर प्रेशर आ चुका है रेडगर टीम के ऊपर, क्योंकि अभी बल्लेबाज सौरभ भगत भी वापस चले गए, जिन्होंने 9 रनों का योगदान दिया है. और आते ही इस बार देखा शुभम पाटिल ने उन्हें चलता कर दिया. क्वाट बिहाइंड की ये विकेट, और विकेट कीपर ने क्या अच्छा लपका और इस गेंदबाज के वो शिकार बन चुके. नए बल्लेबाज प्रसाद पाटिल, बालचंद्र ने इस कैच को लपक लिया. सुंदर विकेट कीपिंग का मुजाहरा. 11 में 42 चाहिए, मारना ही चाहिए. और विकेट कीपर बालचंद्र गलती कर चुके थे, लेकिन इस बार देखा पीछे प्रोडक्शन मौजूद था. सिंगल मिलेगा, बल्ले से रन आ चुके. एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 16 के घर में. यानी कि हम देख सकते 10 बॉल और 41 रन चाहिए. 41 की जरूरत है. हर गेंद के ऊपर बाउंड्रीज चाहिए. तो इस बाउंड्रीज को ठोकने के लिए आपके पास वो काबिलियत चाहिए, धमाका तगड़ा होना चाहिए. जरूर पीछे गेंद जो रखी थी, लेकिन घूम के खेलने का प्रयास किया था. इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है. टीम का स्कोर आने वाले 9 बॉल 41 की जरूरत है. या नितिन मुन्ना 11 रेडगर टीम को. टाइगर 11 देवत की गेंदबाजी काफी बढ़िया चल रही है. पहले ओवर में 5, दूसरे ओवर में 10. और शॉट अच्छा है, कैच है, फील्डर मौजूद है. देखिए खड़े खड़े ठोक दिया था, लेकिन खड़े खड़े कैच को लपक लिया. बल्लेबाज जा रहा है बैक टू द डगआउट. मेरे हिसाब से लगभग देखा जाए 4था विकेट बैक टू द डगआउट. देखिए दबाव इस बार देखा टाइगर एवं देवत के गेंदबाजों ने यहां रेडगर की टीम के ऊपर फेंका है.
और रिटगर की टीम पूरी तरह से देखा जाए बैकफुट पर जा रही है, जिनके इस बार टॉप ऑर्डर भी टूट चुका है। मिडिल ऑर्डर के बल्लेबाज अभी तक मैदान के अंदर है, लेकिन आने वाले 8 बॉल में 41 रन चाहिए, यानी कि 41 रनों की जरूरत है। और फुल टॉस जरूर, गेंद एक्स्ट्रा कवर के ऊपर खिलाड़ी मौजूद है, गेंद को उठाने आए, सिंगल मिलेगा। गणेश बाविस्कर और शिवदास वाघमारे इस मैच के अंपायर की ड्यूटी निभाती हुई सुबह थे चिरला में, रात में विचुम्बे में, तिजोरी भर जाएगी पूरी। और ये देखिए, इससे कुछ नहीं होगा, इससे अगले ओवर के लिए इतना अंडर प्रेशर आएगा ना, मानो वो प्रेशर की बाल्टी अपने सर के ऊपर होगी। यानी कि जीतने के लिए आखिरी 6 बॉल और 40 रनों की जरूरत है। जीवित मात्रे ने 42 रन इकट्ठा किया था 6 बॉल में, लेकिन दोबारा उनके हाथों से कहीं ऐसा करिश्मा दोबारा हुआ नहीं। आज क्या 6 गेंदों में 40 रन इकट्ठा करेंगे इस रेडगर के सुपुत्र, रेडगर की इस बार देखा टीम के खिलाड़ी, देखना पड़ेगा। किंतु और परंतु की भाषा क्रिकेट में नहीं चलती। जिसका खेल मजबूत है वही टीम शहनशाह बन जाती है, वही टीम चैंपियन बन जाती है। तो टाइगर 11 देवत टीम के लिए सुवर्ण मौका। अगर ये मैच जीती है तो टाइगर यानी कि सैंडी भाई वाघमारे इनके ओर से 5,000 का इनाम और बीडी शेठ पाटिल इनके ओर से 5,000 का इनाम। और अमित मात्रे साहब, अगर विचुम्बा में एक बार आओगे ना तो ये दिल दरिया है पूरा, और हमेशा प्यार जो उनका हमेशा रहता है। और जब 28 तारीख होगी इस टूर्नामेंट की, भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरपंच, उपसरपंच व सदस्य चषक 2024 फाइनल के दिन में सदस्य और सरपंच आजी माजी विद्यमान इनके बीच में एक शो मैच आपको नजर आएगा। और उसके बाद 30 और 31 तारीख को विचुम्बी प्रीमियर लीग का दमदार आपको आयोजन नाइट फॉर्मेट में नजर आएगा। आइए जावली टीम आर्मी, प्रसाद आपका स्वागत है। वेलकम। ठंडी है, गर्मा करो, मजा आ जाएगा। और चलिए भाई साहब, इस टुक टुक से कुछ होने वाला नहीं है। टुक्कू टुक्को का खेल बंद करो, मारो, आक्रमण, हमला इज इंपॉर्टेंट बात है। कढ़ाई में तेल गरम करो, प्रसाद को पूछो, वड़ा छोड़ने में मजा आता है। गर्मा गर्म की बात कुछ अलग हो, जावड़े वाले जानते हैं। दबाव बढ़ता ही जा रहा है। ये उड़ाया गेंद को इस बार मिड विकेट के एरिया में, फील्डर मौजूद है। एक सिंगल से कुछ दबाव हटने वाला नहीं है, दबाव और बढ़ता ही जाएगा। आने वाले 4 गेंदे 39 रन। ऋतिक गेंदबाजी की बॉर्डर संभाल रहे। प्रसाद खेल रहे, लेकिन पीछे प्रोडक्शन है और रनआउट का मौका लगता है। अंपायर साहब, यहाँ वाघमारे की उंगली आसमान में खड़ी, आउट। और विकेट नंबर 5वां ड्रेसिंग रूम में, जैसे कि तेज आंधी में किसी पेड़ की सूखी पत्तियां बिखर जाती है, उस तरह से रेडगर टीम की अवस्था। तर या ठिकाणी आपण पाहू शकाल स्पर्धेचा आनंद घेत असताना विचुंबे संघाचे दर्जर ऑलराऊंडर अविनाश पाटील आणि त्यांच्या समवेत LG वॉटर सप्लायरचे सर्व शुभमबाई स्पर्धेचा आनंद घेत असताना शुभमबाईंच्या वतीनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत। आपलं सहर्ष स्वागत। बिल्कुल वेलकम। और इसी के साथ 3 बॉल 39, 3 चेंडू मध्ये 39 धावा। तीन बॉल में 39 मुश्किल है। अभी कहते ना प्रसाद पाटिल, हाँ हाथी चला गया और पूंछ रह गया है। ये देखिए, डॉट गेंद चली गई है और मैच में बिल्कुल मजा नहीं रह चुका है। तर या ठिकाणी पोप्या ग्रुपच्या अध्यक्ष सन्मान्य हरेशभाई गोंधळी यांचे या ठिकाणी शुभागमनाची विनंती असेल, आपण यावं व्यासपीठावरती। हरेशभाई गोंधळी, आपलं सहर्ष स्वागत। 2 बॉल 39 रन मुश्किल है। रेडगर टीम मैच जीत नहीं सकती क्योंकि 1 बॉल में 39 रन चाहिए।